कटाक्षाची या किरणे मोह समुद्राचे आटणे घडे जये त्या श्रीकृष्णे वंदू तयाते मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम् श्रुतिस्मृतिपुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करम् शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाटौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः सर्ववेदान्तसिद्धान्त गोचरन्तमगोचरं गोविन्दं परमानन्दं सद्गुरुं प्रणतोऽस्म्यहम्. आपलं 411 पर्यंत झालेलं आहे. तर त्याच्यात ब्रह्माच्या बद्दल वेदांत वाक्यानेच ते कसं समजतं, आणखी मी रूपाने ते कसं कायम आपल्याला जाणवीत असतं, असं जे ब्रह्म आहे. तर समाधीच्या काळात त्या समाधीनिष्ठ जो असेल जीव, तर त्याला ते प्रत्यक्ष अनुभवात येतं, म्हणजे तो एकरूप होतो त्याच्याशी. त्याच्यात ब्रह्माचं स्वरूप सांगितलं समाधीच्या निमित्ताने. आणखीन ते जाणणं शक्य आहे जर का तशा पद्धतीने प्रयत्न केला तर. मग आणखीन आता विचार सांगतायत पुढे. समाधीत ब्रह्मस्वरूप जे असतं तर त्याच्याबद्दल आणखीन पुढे आता सांगतायत. अजरम अजरम अमर म्हणजे अजरम अमरम अजरममरमस्ता भाववस्तु स्वरूपं स्थिमित सलिल राशी प्रख्यमाख्या विहीनं शमित गुण विकारं शाश्वतं शान्तमेकं हृदि कलयति विद्वान् ब्रह्म पूर्णं समाधौ. अजरम अमरम अस्त अभाव वस्तु स्वरूपम एवढ्याचा संधी होऊन एक शब्द तयार झाला की अजर ममर मस्ता भाव. अजरम अमरम अस्ताभाव म्हणजे अस्त अभाव, सॉरी आणखीन फोड करायला हवे. अस्त अभाव वस्तू स्वरूप म्हणजे काय आता. तर ब्रह्म कसं आहे, अजर आहे. का अजर आहे? अजय आहे म्हणून जन्मालाच आलेलं नाहीये. त्याला वृद्धत्व कसं येणार आहे, जरा कुठून येणार आहे. अगाजे झालेची नाही त्याची वार्ता पुससी काय, जन्मालाच आलेलं नाही. आणखी मग ते एकनाथ महाराजांचं आहे ना, बहुतेक त्यांचंच असावं. एका आडीच्या टोकावर वसली 3 गाव, 2 वसली एक तर वसेची ना. तसं आहे की जे वसलेलंच नाहीये गाव, तर त्या गावात 3 जण येतात वगैरे, म्हणजे सगळं अशक्यातली गोष्ट आहे. तसंच जे अजय आहे ते अजर आहे असं सांगायला हवं का. पण आपल्याला इतकी सवय झालेली आहे ह्या देहाच्या बद्दलची की आपल्याला हे सांगायला लागतं. मी अजर अमर म्हटलं की बाकी सगळे जे षड्विकार आहेत ते आपल्याला स्वीकारायला लागतात अध्याहाराने. म्हणजे अज अजर अमर म्हणा किंवा अस्ति जायते वर्धते विपरिणमते वगैरे, हे सगळे आपल्याला तिथे स्वीकारायला लागतात. ही पद्धतच आहे की एक सांगितलं की त्याच्या अनुषंगाने त्या ओळीतलं ते सगळंच्या सगळं त्याचा स्वीकार करायचा असतो. जसं आपण शम म्हटलं की शमदम उपरम श्रद्धा समाधान तितिक्षा आली लाईन सगळी. तसंच आहे की अजर आहे. मग जे अज आहे, अजर आहे, ते अमर आहे हे सांगायला हवाय का. इथे थोडासा वेगळा मग इथे ग्रंथामध्ये जो अर्थ दिलाय, तर त्याच्यात प्राग
अभाव वगैरे, प्राग भावादी सर्व असा शब्द आहे. प्राग भाव म्हणजे त्याचा उच्चार प्राग, प्राग अर्धा नाही करायचा, अर्धा केला तर अर्थ पूर्ण बदलतो. म्हणून प्राग भाव, प्राग भाव म्हणजे प्राक अभाव, पूर्वी अभाव म्हणजे वस्तू आत्ता दिसते त्याच्या आधी असलेला त्याचा अभाव. तो अभाव असतो हे सांगायला हवं का? पण सांगायला लागतं. वस्तू निर्माण होण्याच्या आधी तिचा अभाव असतो. ब्रह्म निर्माण झालेलं नाही म्हणून त्याचा अभाव नाही, त्याचा अभाव कधीही नाही. मग अभाव नाहीये म्हणून जन्म नाहीये, जन्म नाहीये म्हणून जरा मृत्यू वगैरे नाहीये, काहीही नाहीये ते. म्हणून पुढचं जे म्हटलेलं आहे की अजरम अस्ताभाव, अस्त अभाव वस्तू स्वरूपम. अस्त म्हणजे अस्त होतो ना, सूर्याचा अस्त होतो. तर अभाव जो आहे, अभाव ज्याच्यात लय पावतात असं वस्तूचं स्वरूप आहे. अभाव म्हणजे काय? आता प्राग भाव आपण पाहिला म्हणजे प्राक अभाव, वस्तू निर्माण होण्याच्या पूर्वी त्याचा अभाव होता, आपल्याला माहिती. आता वस्तू नष्ट झाल्यावर पण त्याचा अभाव असतो ना. वस्तू नष्ट झाली की ती अस्तित्वात असते का? नाही, ती जाते. आता इथे रुमाल आहे, ह्या रुमालाचा तो निर्माण होण्याच्या आधी कापड स्वरूपात अस्तित्व असेल, त्याच्या आधी सूत स्वरूपात अस्तित्व असेल, त्याच्या आधी कापूस स्वरूपात असेल, त्याच्या आधी तो वृक्षात असेल, त्याच्या आधी पृथ्वीत असेल, बरोबर आहे. पण रुमाल म्हणून त्याचं अस्तित्व होतं. म्हणजे आपण असं करत ब्रह्मापर्यंत पोचतो, ब्रह्म कायम आहेच. पण ह्या सुताच्या साह्याने आपण तिथे स्वर्गापर्यंत पोचू शकतो ना. आपण विचार करतोय तो ह्याचा निर्माण होण्याच्या पूर्वी कापड होतं, मग ते कापलं, त्याला काय पिको का म्हणा, दुमड घातली आणि ते माझ्यापर्यंत आलाय. मला त्याचा उपयोग आहे म्हणून मला ते बरं वाटतं. पण आधी तो पदार्थ नव्हता, त्याचा अभाव होता. निर्माण होण्याच्या आधी असलेला अभाव म्हणजे प्राक अभाव, प्रागभाव. आता कधीतरी हा फाटणार आहे, हरवणार आहे, नष्ट होणार आहे, काहीतरी होणार आहे. रुमाल हरवण्यासाठीच जन्माला आलेले असतात. कधीतरी जाणार आहे हा, मग त्याचा अभाव होणार आहे की नाही? माझ्याजवळ नसणार आहे तो, त्याचा अभाव होणार आहे. त्याला प्रध्वंसाभाव असं नाव आहे. प्रध्वंस अभाव, प्रध्वंसाभाव, दोन पूर्ण एकत्र आले की त्याचा आ होतो, प्रध्वंस अभाव. त्याचा प्रध्वंसाभाव होऊन जातो. ठीक आहे, प्राग भाव झाला, प्रध्वंसाभाव झाला, सगळे अभाव तिथे जातात. आणखीन कुठचे आहेत अभाव? अन्योन्याभाव आहे, म्हणजे अन्योन्य अभाव, एकाच दुसऱ्याचा अभाव. मला वाटतंय हे मंगेश दादांनी सांगितलेलं आहे, पण तरीही नेहमी आपल्या स्मरणाबद्दल, मला तरी माझ्या स्मरणाबद्दल खात्री आहे, स्वतःवरनं जग ओळखावं, मी विसरते. म्हणून पुन्हा एकदा आपण रिपीट करतोय हे, की हे अन्योन्य अभाव म्हणजे एका एक आहे तिथे दुसरं नाही, आणि दुसरं आहे तिथे पहिलं नाही, तिसरं नाही. अन्य अन्य अभाव, एका दुसऱ्याचा अभाव. याचा अर्थ तिथे द्वैत आलं. अन्य अन्य अभाव म्हणायला तिथे द्वैत आलं. त्याच्याशिवाय एकाचा दुसऱ्यात दुसऱ्याचा पहिल्यात वगैरे म्हणणं शक्य आहे का? या रुमालाचा या मोबाईलमध्ये अभाव आहे, मोबाईलचा रुमालात अभाव आहे. अन्य अन्य अभाव, पण असं असायला ह्या दोन वस्तू लागतात. म्हणजे भेद जिथे आहे तिथे अन्योन्य भाव असतो. परब्रह्मात भेद आहे का?
ते एकमेव अद्वितीय आहे. मग तिथे अन्योन्य भाव कुठून येणार? तोही तिथे गेलेला आहे, नाहीसा झालेला आहे. आणखीन अत्यंत अभाव म्हणजे अत्यंत अभाव. एखादी गोष्ट कधीही अस्तित्वात नसते. नेहमीच उदाहरण सशाचं शिंग, वंध्येचा पुत्र, आकाश रूपी वेलीला लागलेलं फूल. नेहमी ही उदाहरणं तीन दिली जातात. आणखीन अशी कितीतरी आपल्याला शोधता येतील, पण ही इतकी डोक्यात बसलेली आहेत की असत म्हटलं, अत्यंत अभाव म्हटलं की तीच येतात समोर, कारण ते अप्रोप्रिएट आहेत. वंध्या स्त्री म्हटल्यानंतर तिला मूलबाळ नाही म्हणून तिला वंध्या म्हणतात. मग तिच्या मुलाबद्दल कुठनं बोलणार आपण? न जन्माला आलेले तिघ जण त्या नगरात येतात, त्याच्यातली गत आहे. असा जो आहे तो अत्यंत अभाव आहे. आता ब्रह्म कायम आहे ते नाही असं कधीही नाही. सगळं जग जातं पण ब्रह्म हे आहे, म्हणून त्याला चालू वर्तमान काळ आहे. आहे आहे, होतं, असेल वगैरे असलं काहीही तिथे नाही. ते कायम आहे, त्याचं अस्तित्व कुठेही कधीही जात नाही, म्हणून त्याला अत्यंत अभाव नाही. याचा अर्थ काय? की अस्त अभाव वस्तू स्वरूप, ज्याच्यात सगळे अभाव लयाला गेलेले आहेत, ज्याच्यात एकही अभाव नाहीये, असं ते वस्तू स्वरूप आहे. वस्तूचा अर्थच आहे वसती ती वस्तू, म्हणजे जी कायम तिथे असते, कायम आहे, त्याला वस्तू म्हणतात. परब्रह्म वस्तूच म्हणतात नेहमी. आणखीन ते अजर आहे, अमर आहे, तिथे कायम आहे म्हणून अभाव नाही अशा पद्धतीने सांगितलेलं आहे. कसलाही तिथे अभाव नाहीये. आणखीन पुढे स्तिमित सलिल राशी, अत्यंत शांत निश्चल असा महासागर, सलिल राशी, पाण्याचा प्रचंड साठा म्हणजे समुद्र. आणि स्तिमित, जिथे कुठचीही हालचाल नाही. आपण स्तिमित झालो म्हणतो ना, त्यावेळी मनात काही येत नाही, शरीर स्तब्ध राहतं. तसा अत्यंत निश्चल असा समुद्र, तसं ब्रह्म आहे. ब्रह्माला हालायला जागा आहे कुठे? हालचाल व्हायला जागाच नाहीये. आणि ते एकरस आहे. परत हालचाल करायला त्याला कुठनं तरी बाहेरनं एखादं काय पुश लागतो ना. जसा समुद्रावरती लाटा उठतात, पाण्यावरती तरंग उठतात, ते वाऱ्याने उठतात. तसं दुसरं आहे काय तिथे? ब्रह्म हे शांतच असायचं. ज्योत असते, आपण देवाच्या पुढे वगैरे लावतो. बाकी काही हल्ली घरात दिवे लावायची गरज पडत नाही, बाकी दिवे लावत असतो. पण प्रत्यक्ष असे कंदील म्हणा, मेणबत्त्या म्हणा, पूर्वी मेणबत्त्याही नव्हत्या, पण मशाली हे असं काही पेटवायची आता गरज राहिलेली नाहीये. पण तरीही आपण ज्योत म्हटल्यानंतर देवाच्या पुढे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. वारा जर का असला तर ती ज्योत स्थिर नसते, पण वारा अजिबात नसला, निर्वात दीपवत, जिथे वारा अजिबात नाहीये तिथली ज्योत अत्यंत स्थिर असते. जराही त्याच्यात कंपन असतो, जराही हलत नाही. का? त्याला हलवणार दुसरं तिथे काही नाहीये. म्हणजे वारा तिथे नाहीये. हवा असेल, हवा वेगळी, वारा वेगळा. वारा जो आहे, ती हवा जेव्हा हलायला लागते, एका जागेवरनं दुसऱ्या जागेवरती जायला लागते, तेव्हा वारा आहे ना, तो वारा नाहीये. निर्वात, पण हवा आहे अर्थातच, पेटलेला आहे. म्हणजे ही ज्योत जशी पूर्ण स्थिर असते, तसं ब्रह्म आहे. कुठेही त्याच्यात हालचाल नाही, कंप नाही, काहीही नाहीये. अपार आहे ते. सलिल राशी, खूप मोठं. किती मोठं? खूप मोठं.
किती, त्याला पारच नाहीये, अनंत आहे, अंत नाहीये त्याला. जिथे पाहावं, जिथे जावं, तिथे ते आहे. ते नाही अशी जागा नाही. आकाशाच्या बाहेर आपल्याला जाणं शक्य आहे का? आपले जे सगळे तारे, चंद्र, वेगवेगळ्या मिल्की वे म्हणतो ना, आकाशगंगा, त्या सगळ्या आकाशातच आहेत. आकाशाच्या बाहेर जाताच येत नाही आपल्याला. पण आकाशाला व्यापून त्याच्या पलीकडे ब्रह्म आहे, असं सलील राशी आपल्याला. समुद्रात जर का आपण गेलो तर सगळीकडे आपल्याला पाण्याशिवाय दुसरं काय दिसतं? फक्त पाणी दिसतं. तसं आहे. आकाशात गेलो तरी आपल्याला बाकी एक एक गोष्टी दिसत असतात आकाशातल्या, पण तसं ब्रह्मात नाहीये. तिथे ब्रह्माशिवाय दुसरं काहीही नाही. आकाशात सुद्धा अंतराळात गेलो समजा, पण तरी लांबनं पृथ्वीचा ठिपका दिसणार आहे ना. बाकी ग्रह तारे सगळं दिसणार आहे ना. सूर्य दिसणार आहे, सगळं दिसणार आहे. तसं इथे नाहीये. इथे केवळ ब्रह्म आहे, फक्त ब्रह्म आहे, आणि ब्रह्मच ब्रह्म आहे. अशा तऱ्हेच अपार ब्रह्म आहे, निश्चल आहे, एकरस आहे. मग तिथे आख्या विहीन, आख्या म्हणजे ज्याच्याबद्दल काही बोलता येतं, ज्याची गणना करता येते. सांख्य शब्द कसा आला? स आख्य. स म्हणजे ते ज्याच्याबद्दल आपण काही सांगू शकतो, ज्याची गणना करतो, अशी सगळी तत्व तिथे सांगितलेली आहे, म्हणून ते सांख्य आहे. आणि इथे आख्य, आख्या विहीनम, ज्याच्याबद्दल काहीही बोलता येत. का नाही बोलता येत? इतकं तर बोलतोय आपण त्या ब्रह्माबद्दल. ते कसं आहे, कसं आहे, हे जे कसं आहे सगळं, त्याच्या मागे एक तर अ शब्द लागलाय, कधी नि शब्द लागलाय, निर्विषय, निराकार. म्हणजे सगळं आपल्याला माहित असलेल्या गोष्टीला तसं ते नाहीये, तसं ते नाहीये, असंच त्याचं वर्णन झालं ना. ते काय कसं आहे हे वर्णन आहे का? त्याला आकार नाहीये म्हणजे ते निर्विकार आहे. आम्हाला आकार माहिती आहे. ते अजर आहे म्हणजे त्याला जरा नाहीये. तिथे अख्ख्या विहीन, ज्याच्याबद्दल काहीही बोलता येत नाही, ज्याला काही गुणधर्म आहेत त्याच्याबद्दल बोलता येत. ब्रह्माला आहे काय गुणधर्म? काहीच नाहीये. ते निर्गुण आहे. परत आपल्याला गुण माहिती आहेत. ब्रह्माच्या ठिकाणी कसलाही गुण नाहीये. निर्गुण, अगुण. माऊलींनी अगुण शब्द वापरलाय. सगुण निर्गुण गुणाचे अगुण, हरिविण मन व्यर्थ जाय, अव्यक्त, निराकार, सगळे शब्द हे ते आपल्याला माहित असलेलं नाहीये ह्या पद्धतीने आहे. ज्याला मग वेद शेवटी न इति न इति या पद्धतीने वर्णन करतं, म्हणून ते आख्या विहीन. त्याची व्याख्या करता येत नाही, त्याच्याबद्दल काही बोलता येत नाही. व्याख्या म्हणजे विशेष पद्धतीने त्याच्याबद्दल सांगणं, त्याचं पर्टिक्युलर स्वरूप सांगणं. आणि आख्या म्हणजे त्याच्याबद्दल काहीही बोलणं. शब्दाचं जे सामर्थ्य आहे आपल्याला ज्ञान करून देण्याचं, त्याच्या पलीकडलं आहे. तिथे शब्द पोचत नाही, तिथे तर्क पोचत नाही, तिथे वाणी पोचत नाही, मन पोचत नाही, कारण सगळे त्याच्यावरती भासतात. त्या सर्पाला रज्जूचा अंदाज तरी येईल का? शक्यच नाहीये. त्याला रज्जू माहितीच नाहीये, कळतच नाहीये. तसं या मन बुद्धी ह्या सगळ्याला ब्रह्म कळणार आहे का? अशक्य आहे. त्याच्याबद्दल काही सांगता येत नाहीये. वर्णनाच्या पलीकडचं आहे ते. शब्दाचा आवाका तिथे तिथपर्यंत जाऊच शकत नाही, तो कमी पडतो. सामर्थ्य नाहीये तेवढ्या शब्दांचं. असं ते ब्रह्म आहे. आणखीन कसं आहे? शमित गुण विकारम. इथे मला वाटतं दुसरा काहीतरी शब्द आहे, पण
आम्हाला जेव्हा मी हा ग्रंथ, आमच्या इथे पुरुषोत्तम शास्त्री फडके म्हणून होते, तर त्यांच्याकडे हे काही काही ग्रंथ शिकायला जात असे. तर त्यांनी सांगितलं की हे शमित जास्त योग्य आहे. इथे काय मुळात होता माहिती नाही, मी मूळ शब्द पूर्ण खोडून टाकलेला आहे. उत्तम काम केलंय खोडायचं. शमित गुण विकार म्हणजे ज्यामध्ये सगळे गुण, दोष, गुण विकार म्हटले, गुणांचे विकार म्हणजे गुणातले वेगवेगळे गुण. थोडक्यात अनेक गुण, गुणात दोष पण आले. जेव्हा आपण म्हणजे ते आता चांगला नाहीये हा गुण असं आपण म्हणतो ना, म्हणजे दोषाला देखील गुणच म्हणतो. तसं हे जे शमित म्हणजे अस्त पावलात नाहीसे झाले, याचा अर्थ जिथे त्या गुणांना अस्तित्व नाही, जिथपर्यंत ते गुण पोचू शकत. गुण म्हणजे काय आहे, तर त्याचं काहीतरी विशेष असतो, त्याच्याबद्दल काहीतरी आपल्याला सांगता येतं, असं सगळं जे आहे त्याला गुण म्हणतात. आणि ह्या ब्रह्मवस्तूमध्ये असा कुठलाही गुण तिथपर्यंत पोचू शकत नाही, कारण तो केवळ भासमान असतो. त्या ब्रह्मावरती जग भासायला लागलं हे विसरायचं नाही. मूळ सिद्धांत जो आहे मायावादाचं, जे मूळ माया वेदात सांगितली, पण शंकराचार्यांनी तिला एक छान कॉन्क्रीट रूप दिलं, तिची मांडणी फार व्यवस्थित केली. आणि म्हणून शंकराचार्यांनी मायावाद निर्माण केला म्हणतात कोणी कोणी, निर्माण नाही केला, वेदातच होता. जसं सप्तश्लोकी गीता व्यासांनी ती 700 श्लोकी केली, पण मूळ जे होतं तेच पुढे विस्तार केला ना त्याचा. भागवत चतुश्लोकी होतं, मुळात ब्रह्मदेवांनी जे सांगितलं नारदांना ते 4 श्लोकात सांगितलं, त्याचा व्यासांनी विस्तार केला. बीज रूपाने जे होतं त्याचा विस्तार केला होता. इथे गुण वगैरे जे आहेत, विकार आहेत त्याचे, हे सगळे आपल्याला जगात दिसत असतात. गुणाचे विकार म्हणजे कसं, आता चांगला माणूस असं म्हटलं, चांगलेपणा म्हणजे काय 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 कितीतरी आपल्याला सांगता येतात. ते त्याचे विकार झाले, वेगळे वेगळे त्याचे गुण झाले, बदल आहेत, एका दुसरा, दुसऱ्यात तिसरा असे निघतात. जे शुद्ध असतं ते बुद्ध असतं, जे नित्य असतं ते शुद्ध असतं. या पद्धतीने हा विचार सगळा जाऊ शकतो. ह्या ब्रह्माच्या ठिकाणी एक देखील गुण, दोष, बदल काहीही नाही. आणि म्हणून दैवत काय आहे, कायम आहे आणि आहे. आपण पाहिलं की ते नाही असं कधीच नाहीये. त्याला मृत्यू हा विकार नाहीये, जन्म हा विकार नाहीये, कारण ते कायम आहे. मग दुसऱ्या शब्दात ते शाश्वत आहे, अनंत आहे, शाश्वत आहे, ज्याचा अंतच नाही होत. ते कधीतरी नाहीसं होणार आहे का? नाही, शाश्वत आहे. असं ते कायम राहणार आहे. ते अनादि आहे, अनंत आहे. शाश्वताचा अर्थ शांत आहे. परब्रह्माला शांत हे विशेषण आहे. आपण फक्त अशांती अनुभवत असतो. शांतीचा क्षणभर जरी अनुभव आला तरी किती बरं वाटतं आपल्याला. उदाहरणार्थ देवळात गेलो किंवा देवापुढे गेलो, नमस्कार करताना चित्त शांत होतं. आपल्याला तिथे का बरं वाटतं? चित्त शांत होतं, मनातले विचार क्षणभर थंडावतात.
राग द्वेष क्षणभर नाहीसे होतात आणि त्याच्यामुळे आपल्याला शांत वाटतं. निर्मलम निष्कलम शांतम असं उपनिषद वर्णन करतात. निष्कल म्हणजे त्याला कला नाहीत, म्हणजे कमी जास्तपणा नाही. चंद्राला कला असतात ना, भाग असतात, तसं त्याला भाग नाहीये, कमी जास्तपणा नाहीये, शांत आहे ते. नुसतं शांत नाहीये, प्रशांत मनसम शांतम वगैरे वेगवेगळ्या पद्धतीने त्याच्याबद्दल सांगितलेलं आहे. आणि म्हणून जे ब्रह्म झालेले आहेत ना, त्यांची शांती ढळत नाही. ढळतच नाही असं नाही म्हणतायत, कारण अविद्यालय शिल्लक असतो, प्रकृती काम करत असते. प्रकृती म्हणजे त्याचे जे 3 गुणांच्या कॉम्बिनेशनने तो जन्माला आलेला आहे, ते सगळे त्याला कधीच सुटत नाही. तो अविद्यालय शिल्लक राहतो, म्हणूनच ज्ञानानंतर त्याला अस्तित्व असतं. तो ताबडतोब मरत नाही ज्ञान झालं तरी. याला काय कारण आहे? तो अविद्यालय शिल्लक आहे, प्रारब्धाच्या रूपाने तो शिल्लक आहे. आणि म्हणून प्रारब्धाच्या मुळे त्याला संताप येऊ शकतो. त्यांच्या संतापातनं आता वाल्मिकींचं उदाहरण, त्यांनी त्या पारध्यानी क्रौंच पक्षाला मारलं, त्यांना एवढं वाईट वाटलं, राग आला आणि त्यांनी शापवाणी उच्चारली. फक्त ती शापवाणी अनुष्टुप छंदात उच्चारली गेली. हे छंद सगळे जे आहेत ते वेदातले छंद आहेत, पण त्याचे लौकिक ह्याच्यात कोणीही कधीही वापर केलेला नव्हता. तो ह्या शापाच्या निमित्ताने वाल्मिकींच्या मुखातनं बाहेर पडला. आणि ब्रह्मदेव म्हणजे त्यांना वाईट वाटत होतं की मी असा कसा शाप दिला, असं कसं काय मी संतापलो. तर त्याच्यावरती ब्रह्मदेवांनी येऊन त्यांना सांगितलं की त्या निमित्ताने तू तो छंदोबद्ध तू बोललास, आता तू छंदोबद्ध काव्य लिही, ते असं व्हावं ही माझी योजना होती, म्हणून तुला राग आला. याचा अर्थ काय आहे की करता करविता देव आहे. आणखीन त्यांना जो राग आला त्याच्यातनं चांगलं घडलं, रामायण काव्य महाकाव्य निर्माण झालं. आता मी हे ऐकल्यानंतर ताबडतोब मला राग आला की ती त्याची योजना, अशा पद्धतीने स्वतःला एक एक्सक्यूज देऊन टाकेन. तसं नाहीये, त्यांना कधीच राग येत नसते, मला कायमच येत असतो. आणि कायमच येत असल्यानंतर मी त्याची सफाई देण्याचं काही कारण नाहीये. माझा मन माझ्या ताब्यात नाहीये, म्हणून मला राग येतो. त्यांचं मन पूर्णपणे त्यांच्या ताब्यात होतं. जे इतका काळ अखंड नामस्मरणात बसू शकत होते, त्यांचं मन त्यांच्या ताब्यात नाही कसं म्हणता येईल? ते ईश्वरेच्छेने घडलं होतं. आणि मला मात्र मी माझा राग थांबवायचा प्रयत्नच करत नाही. नामस्मरण जर का केलं तर माझा राग निश्चित शांत होतो. आपण लहानपणी आम्हाला सांगायचे की राग आला ना तर काहीही बोलायच्या आधी 10 अंक मोज. नामस्मरण वगैरे काही तेव्हा सांगण्यात अर्थ नव्हता. 10 अंक मोजायला सांगायचं. त्याने काय व्हायचं की तेवढा वेळ आपला राग शांत व्हायला आपल्यापाशी यायचा. 10 अंक मोजेपर्यंत राग थोडा विवेक जागृत होईल, मग राग आपला शमेल, नको ते बोललं जाणार नाही, ह्यासाठी ते 10 आकडे होते. म्हणजे याचा अर्थ असा आहे की माझा संताप माझ्या ताब्यात नाही. इथे राग म्हणजे मी मराठी राग म्हणते, संस्कृत राग म्हणजे प्रेम आहे. हा जो राग इथे राग द्वेष शून्य म्हटलेला आहे. शमित गुण विकारम, आणखीन शांत, त्याच्यात हे सगळं काहीही नाहीये, कुठचीही विकारांची हालचाल नाही. मन पूर्ण एखाद्या शांत सरोवराप्रमाणे निश्चल आहे.
जे विचार येतील ते देखील वरवर असतात. तिथे तिथे आतपर्यंत जात नाही. जसा समुद्रावरती खूप खोल समुद्र आहे, तळ आहे काहीतरी, तिथे आतमध्ये हालचाल नसते. सगळी हालचाल वाऱ्याने सरफेसवरती होते. तसं यांचं अंतःकरण अत्यंत शांत असतं. आणखीन आपल्याला जे काय दिसतं तर ते वरवरच असतं, दाखवण्यापुरतं असतं. जगात वावरताना त्या पद्धतीने वागायला लागतं म्हणून असतं ते. त्यांना आतमध्ये स्पर्शत नाही. आत पूर्ण शांत असतात आणि ती शांती आपल्याला जाणवते. एकनाथ महाराजांना शांती ब्रह्म म्हणत असत. सगळ्या संतांचं म्हणूया किंवा सगळ्यांच्याच बाबतीत काहीतरी थोडी वेगळी खासियत असते. शांती ही एकनाथ महाराजांची, ज्ञान हे आणखीन कोणाचं वगैरे, या पद्धतीने प्रत्येकाची काही ना काहीतरी खासियत होती. मला माहिती नाहीये, मी सांगू शकणार नाहीये सगळ्या, आधीच सांगितलं. पण योग, ज्ञान, भक्ती हे सगळं ज्याच्या जवळ आहे ते योगेश्वर. समर्थांना योगेश्वर म्हणत असत. हे सगळेच खरं सांगायचं तर योगेश्वर होते. पण प्रकर्षाने जिथे सगळं दिसतं त्यांना योगेश्वराची संज्ञा दिली जाते. वसिष्ठ त्यांना योगेश्वर म्हणत असत. एनिवे, तर हे शांत असं ब्रह्म आहे की जिथे कुठलाही विकार नाहीये, काहीही डिस्टर्बन्स नाही, असं ते आहे. पूर्ण येते कुठे शाश्वतम शांतम एकम. एक आपल्याला माहिती आहे आता, एकमेव अद्वितीय स्वगत सजातीय विजातीय भेदरहित अखंड एकरस. गाडी गेली, ती गाडी सगळी एका अर्थाने, ते फक्त एक आहे. पण ते एक आहे म्हटल्यानंतर तिथे दुसरं नाही बाबा, अद्वितीय हे आपल्याला सांगायला लागतं. आपल्याला कायम सवयीची झाली आहे ना ती, द्वैताची सवय आहे. ते तसं तिथे नाहीये हे आपल्याला सांगायला लागतं, पुन्हा पुन्हा सांगायला लागतं. म्हणून इतके शब्द वापरले. आणि मग ते कसं आहे तर हृदिक कलयती, म्हणजे अद्वैत आहे ते चित्तात त्याचा साक्षात्कार होतो. पण आणखीन त्याच्याबद्दल पुढे म्हटलेलं आहे की राग द्वेष शांत जसं आहे तसं ते पूर्णपणे अद्वैत आहे. दुसरं तिथे काही नाही, एकमेव सांगितलं ना. आणि पूर्ण आहे. पूर्ण म्हणजे काय आहे? गोल आहे. तिथे दुसऱ्याला कशाला वाव आहे का? छोट पूर्ण असेल, मोठं असेल, पूर्णातनं पूर्ण वजा केलं, किती उरले? पूर्णात पूर्ण मिळवलं, पूर्णाला पूर्णाने गुणलं, भागलं, काय येणार आहे? पूर्णच येणार आहे. शून्य ज्याला आपण म्हणतो तेच येणार आहे, त्याच्याशिवाय दुसरं काही नाही. आणि म्हणून हे म्हटलंय ना, शांतीपाठ जो आहे ना तो काय आहे? पूर्णमद पूर्णमिदम पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य मेवा पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ते पूर्ण आहे, हे पूर्ण आहे, म्हणजे ब्रह्म पूर्ण आहे, जग पूर्ण आहे. त्या पूर्णातनं हे पूर्ण काढून टाका, काय उरतं? पूर्ण ब्रह्म उरतं. त्या पूर्णात हे पूर्ण निर्माण जेव्हा होतं तेव्हा काय होतं? ब्रह्मच आहे, तरीही फक्त ब्रह्म आहे आणि ते पूर्ण आहे. आपलं सगळं हे हवं ते हवं जे आहे ना, तर आपल्याला न कळत ह्या पूर्णत्वाच्या कडला आपला तो ओढ आहे. हे माझ्यात कमी आहे, मला हे मिळवलं पाहिजे, हे माझ्याकडे नाहीये. आपला सगळा हा विचार त्या पूर्णत्वाच्याकडे जाण्यासाठी आहे. ब्रह्म फक्त पूर्ण आहे, बाकी काहीही पूर्ण नाहीये जगात. सगळीकडे अपूर्णता आहे आणि आपण ही अपूर्णता घालवून आपल्या मुळाकडे जायच्या प्रयत्नात असतो. आपल्याला कळत नाही, पण आपले प्रयत्न त्या पूर्णाच्या दिशेने चाललेले असतात. ब्रह्म पूर्ण आहे.
आणि असं हे जे ब्रह्म आहे, तर त्याचा विद्वान विद ज्ञान जो हे जाणतो, जो ब्रह्मनिष्ठ आहे, म्हणजे ज्याला हे ज्ञान झालेलं आहे, तो अनुभव आलेला आहे, असा चित्तात समाधी काळी प्रत्यक्ष ह्याच्याशी एकरूप होऊन अनुभव घेतो. एवढं सगळं जे वर्णन केलं शांत वगैरे, म्हणजे मग आता मी म्हातारी झालीये, मला आता लवकरच जायला हवं वगैरे हे मनात विचार यायचे नाहीत. जर का मी जरा रहित आहे, मृत्यू रहित आहे हे कळलं तर मृत्यूची भीती उरणार नाही. तो भर्तृहरीचा श्लोक आहे ना, भोगे रोग भयम कुले च्युती भयम, तर त्याच्यात रूपे जरायाम भयम म्हणून म्हटलंय की रूपाला म्हणजे तारुण्याला म्हणूया जरेची भीती वाटते, म्हातारपणाची भीती वाटते, मृत्यूची भीती वाटते. अशी भीती कसलीही उरणार नाही जेव्हा त्या पूर्ण ब्रह्माचा, जे एकरस आहे, अखंड आहे, शांत आहे, आनंद रूप आहे, त्याचा जेव्हा अनुभव येतो तर त्यावेळे मी कायम आहे ना, मला मृत्यूची भीती कशाला. सावरकरांचं ते हे आहे ना, अनंत मी, अवध्य मी, ते काय सांगतायत, ते ब्रह्माचंच पूर्ण आहे वर्णन आहे. अनादि मी, अनंत मी, अवध्य मी, भला मारिल रिपू जगती असा कवण जन्मला. मला मृत्यू नाहीच आहे, मी अमर आहे, कारण मी ब्रह्म आहे. अर्जुनाला गीतेमध्ये तेच सांगितलेलं दुसऱ्या अध्यायात विशेषतः, कि वासांसी जीर्णानी यथा विहाय नवानी गृह्णाती नरोपराणी, तथा शरीराणी विहाय जीर्णानी अन्यानी संयाती नवानी ते. जीर्ण शरीर टाकून जीवात्मा दुसरं शरीर धारण करतो, पण त्या जीवात्म्याला जेव्हा कळतं की तो ब्रह्म आहे, तेव्हा दुसरं शरीर धारण करायला तो शिल्लकच उरत नाही, तो ब्रह्माशी एकरूप होऊन जातो. हे वासांसी जीर्णानी, मला आठवत आहे की माझी नात तेव्हा 2.5-3 वर्षाची जेमतेम होती, आणि तिला बरेच प्रश्न पडायचे, गहन प्रश्न होते तिचे. तिने मला विचारलं की आजी तू मरणार का. म्हटलं हो. आता ती जवळजवळ 30 वर्षाची, म्हणजे इतकी जुनी गोष्ट आहे. आणखीन आधी तिचे प्रश्न होते, तुझे बाबा कुठे गेले, अमुक कुठे गेलं. म्हटलं ते गेले, मृत देवाकडे गेले किंवा काय जे सांगायचं ते सांगितलं असेल. मग तू पण जाणार का. म्हटलं हो जाणार. म्हटलं म्हातारी झाले की मी जाईन. तिने विचार केला, प्रश्न गहन होता फार, आणि तिचं कन्क्लुजन होतं की आता मी यापुढे खाणार नाही, जेवणार नाही, म्हणजे मी मोठी होणार नाही, म्हणजे मी मरणार नाही. कारण काय, आम्ही तिला सांगायचो की अगं जेव नीट, म्हणजे मग तू मोठी होशील, तुला मोठं व्हायचं नाही लवकर. मग त्याच्यावर निष्कर्ष बरोबर काढला तिने की मी खाणारच नाही, म्हणजे मी मोठी होणार नाही, म्हणजे मी मरणार नाही. मग मला तिला सांगायला लागलं वासांसी जेवणाने, यासाठी सांगते. आता तिला काय सांगायचं मला कळे ना. म्हटलं मुलांना जर का आपण लॉजिकली सांगितलं तर त्यांना ते पटतं. तसं मग मी तिला सांगितलं की मी म्हातारी होऊन आजारी पडून अंथरुणावरती जर का पडून राहिले, मला खूप दुखत असलं तर ते तुला आवडेल का. नाही म्हणाले. म्हटलं देव अशा वेळेस म्हणतो की मी हे तुझा देह घेऊन जातो, तुला नवा छान देतो.
मग चालतं की नाही? चालतं म्हणाले. म्हटलं मग असं देव करतो की हे जुनं झालेलं, म्हातारं झालेलं असं शरीर घेऊन जातो, आणखी दुसरं छान आपल्याला नवीन देतो. मग तिला ते पटलं. आपल्याला ते पटत नाही. पटलं तरी वळत नाही. तिने जेवायला सुरुवात केली व्यवस्थित. पण आपल्याला जे त्या 2.5 वर्षाच्या मुलीला पटलं, ते पुढे जातं डोक्यातनं, ती गोष्ट वेगळी आहे सगळी. पण तिला ते पटलं होतं. आणि आपण हे सगळं कितीही पटलं तरी त्या मृत्यूची भीती आपल्या मनातून जात नाही. का नाही जात? कारण बुद्धीला पटतं, आतमध्ये मुरत नाही. मी खरोखरी ब्रह्म आहे ही आपली खात्री नसते. हे असं असेलच का? असंभावना दोष म्हणून म्हणतात. खरोखरी हे असं असेल का? वेदात नुसतं सांगितलेलं आहे? अशा पद्धतीने आपल्याला नेहमी शंका असतात. पण प्रत्यक्ष हा अनुभव येतो. हा अनुभव येतो म्हणजे फक्त आनंदाचा अनुभव असतो. ते ब्रह्म असं व्यापक आहे वगैरे अनुभव नसतो. त्या ब्रह्माच्या बाबतीतल्या अनुभवांचं सुद्धा एकाच पद्धतीने अनुभव असतं असं नाही. त्याचेही ग्लिम्सेस वेगवेगळ्या अँगलनी मिळू शकतात. आता आपल्याला समाधीच्या ध्यान काळात वगैरे अनुभव येतात. जो चांगली साधना करतो तर त्याला कधी कधी क्वचित कधीतरी येतातच असंही नाही, हे लक्षात घ्यायचं. पण अनुभव येऊ शकतात. ते एक प्रकारे ग्लिम्सेसच आहेत. आणि त्याच्या ते वेगवेगळ्या पैलूत नाहीत, आणखी म्हणून आपण वेगवेगळ्या पैलूतनं त्याचं वर्णन करू शकतो. ते स्पंद रूप आहे, ते अखंड आहे. वेगवेगळ्या पद्धतीने त्याचा आपण याच्यात समाधी काळात म्हणा, ध्यान काळात, ध्यान म्हणजे सविकल्प समाधीच आहे, त्याचा जो आपल्याला अनुभव असतो, ध्यानकाळी अनुभव घेणारा शिल्लक असतो. पण निर्विकल्प समाधीच्या वेळेस अनुभव घेणारा तद्रूप झालेला असतो. त्यामुळे त्याला वेगळेपणाने अनुभव येत नाही. म्हणून तिथे केवळ आनंदाचा अनुभव व्युत्थानानंतर आपल्याला कळतो. असं हे ब्रह्म आहे. अशा पद्धतीने त्याचा साक्षात्कार म्हणूया आपण, तद्रूपता ही येऊ शकतो. पूर्ण समाधीत होतं. आणखीन आपल्याला तसं झाल्यानंतर हे सगळा शोक नाश आनंदा वाप्ती म्हणून जे वर्णन केलेलं आहे चिदाभासाच्या अवस्थांच्या मध्ये, ते लक्षात येतं. म्हणजे मग शोक कशाबद्दल करणार आहोत? हाव कसली राहणार आहे? इच्छा कसली राहणार आहे? किम इच्छन कस्य कामाय शरीर मनुसंचरती. मी जर का देह नाही, देह हा केवळ पंचभूतांचा आहे, मी अष्टधा प्रकृतीच्या ह्याच्यात राहणारी आहे, व्यापक आहे मी, हे जेव्हा सगळं लक्षात येतं तेव्हा मग सगळं आपल्या जगाचा ओढ म्हणूया, त्याच्यातनं होणारी दुःख म्हणूया, हे सगळं नाहीसं होतं. मी केवळ आनंद रूपता येते. समाहितांतःकरणं स्वरूपे विलोकयात्मानम अखंड वैभव विच्छिन्धि बंधम भवगंधगंधितम यत्नेन पुंस्त्वं सफली कुरुषु. काय करते सांगते. आशीर्वाद एक प्रकारे आहे की समाहित अंतःकरण, अंतःकरण समाहित कर म्हणजे समाधीत एकत्र कर, सगळं एकाग्र करून समाधीला समाधीचा अनुभव घे. कुठे समाहित कर? स्वरूपात. स्वरूपे अंतःकरणं समाहित, स्वरूपामध्ये त्या अंतःकरणाला पूर्ण एकत्र कर. याचा अर्थ स्वरूपाशिवाय दुसरा कसलाही विचार करू नको. एकत्र कर म्हणजे काय? एकाग्र जेव्हा म्हणतो आपण, कथा कादंबऱ्या वाचतो, पटकन एकाग्रता येते. अभ्यासात क्वचित येऊ शकते. म्हणजे आजूबाजूचं काही दिसत नाही, कळत नाही, फक्त जे मी वाचते तेवढंच माझ्या आतमध्ये जात.
बाकी कुठेही लक्ष राहत नाही. याचा अर्थ तेवढ्यावरतीच माझं सगळं अंतःकरण समाहित झालेलं आहे, एकाग्र झालेलं आहे. तसं ज्या वेळे मी त्या परब्रह्मावरती किंवा त्या ईश्वरावरती, माझं आराध्य जे असेल त्याच्यावरती पूर्ण असं समाहित करते, एकत्र करते, तेव्हा ते स्वरूपावरतीच मी एकत्र करत असते, तेव्हा ते परब्रह्मावरतीच एकत्र करत असते. त्याचाच अंतःकरणात काय म्हणूया तेवढंच ज्ञान असतं. बाकी जगाचं ज्ञान संपलेलं असतं, देहाचं ज्ञान संपलेलं असतं. असं जर का झालं तर त्याला निर्विकल्प समाधी म्हणतात. आणि मग तिथे अखंड वैभव म्हणजे अविनाशी पूर्ण आनंद रूप, अखंड एकरस असं जे वैभव आहे परब्रह्माचं, शांत दांत उपरम वगैरे 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 वगैरे, आतापर्यंत खूप त्याचे विशेषण आपण ऐकतोय. विशेषण सगळी आपल्या बुद्धीतनं आलेली आहेत. प्रत्यक्षात त्याला काहीही विशेष नाहीये म्हणून विशेषण नाही. पण तरीही त्याचं हे जे वैभव आहे, ऐश्वर्य, गीतेतला ऐश्वर्य योग जो आहे, तर त्याच्यात काय सांगितलंय भगवंतांनी, की सगळी भूत माझ्यात आहेत पण मी त्यांच्यात नाही, किंवा मी भूतात पण नाहीये. माझ्यात आहेत एकदा म्हणतात आणि एकदा मी नाहीये त्यांच्यात म्हणतात. ती माझ्यात कधी आहेत आणि कधी नाहीये. माझ्यात आहेत जेव्हा जगाच्या दृष्टीने आपण विचार करतो, तर त्यावेळे जग भगवंतावर अध्यस्त आहे, त्या देवाचा मी एक अंश आहे, या पद्धतीने विचार करू. ईश्वराचा अंश आहोत आपण, आपल्या हृदयात अंश रूपाने तो आहे, आत्मरूपाने तो आहे. पण त्याच्या बाजूने विचार केला तर जग नाहीच आहे, मग तो जगात असणार आहे कुठून? अजिबात नाही. हे वैभव आहे त्याचं. जग जे आहे ते त्याचं वैभव आहे. जग भासवणं हे त्याचं वैभव आहे, आणि आपण त्या वैभवाचा भाग आहोत. असं अखंड वैभव आहे त्याचं ते. आणखीन हा तो अत्यंत आनंद रूप आहे. जग जे आहे ते आनंद रूप आहे. आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे अंग आनंदाचे, तुकाराम महाराज म्हणतात. समर्थ सांगतात, संत आनंदाचे स्थळ, संत सुखची केवळ, नाना संतोषाचे मूळ ते हे संत. हे कसं त्यांना सांगता येतं? कारण ते ह्या आनंदात असतात म्हणून. आनंदाचा ते आनंद रूप झालेले असतात, त्यांना आनंदाचा कायम अनुभव असतो. पूर्वी लहानपणी एक खेळ होता, या बोटावरची त्या बोटावरती करायची. एका बोटावरती काहीतरी ठेवायचं, थुंकायचं. लहानपणची गोष्ट ती. आता सांगायचं की कुठच्या बोटावरती, डाव्या का उजव्या? उजव्या. ताबडतोब अशी बोट करायची, या बोटावरची त्या बोटावरती अशी केली, या बोटावरची त्या बोटावरती अशी केली, या बोटावरची त्या बोटावर. असं बदलतं की नाही पटकन? तसा हा जो ईश्वर आहे हा ब्रह्मरूप आहे आणि जगरूप पण आहे. जेव्हा अध्यासाचा विचार केला जातो तेव्हा तो जगरूप आहे, जेव्हा स्वरूपाचा विचार केला जातो तेव्हा तो ब्रह्मरूप आहे. तोच सगळ्या बाजूनी आहे, त्याच्याशिवाय दुसरं काहीही नाही. हे त्याचं वैभव आहे. जगातला जो आनंद आहे आपल्याला जो कधी मिळतो तर तो त्याच्यामुळे मिळतो, त्याचा आहे, आणि त्याच्याशिवाय दुसरा आनंद काहीही नाही. कुठचाही आनंद होऊन दे, तो कुठल्या तरी निमित्ताने त्याचा आनंद प्रकट झालेला असतो, कारण जगात फक्त तो आनंद रूप आहे, त्याचं वैभव आहे. आणि असं वैभव, अखंडतेचं वैभव, हे आपल्याला मिळू शकतं. आणखी त्याच्यासाठी काय करायला लागतं? आता विच्छिन्न धी, अहंकाराचा नाश करायला लागतो. मी देह ही बुद्धी घालवायला लागते. आपण हे किती वेळा ऐकलंय,
गेले काही याच्यात सत्रात कितीतरी काळ आचार्य आपल्याला अहंकाराचा नाश कर, मीपणाचा नाश कर, ते सोडून दे, ते तू नाहीयेस, हे परत 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 सांगताय. आणखीन हा अहंकार कुठून आलेला आहे? हा बंध जो आहे हा भवगंध गंधितम म्हणजे काय आहे? भव म्हणजे जन्माला येणार. आपण जन्माला आलो. कुठून आलो? जन्म घ्यावा लागेल वासनेच्या संगी. म्हणजे गेल्या अनेक जन्मातल्या ज्या वासनांचा साठा होता, म्हणजे संस्कारांचा साठा होता, म्हणजे कर्माचा साठा होता, म्हणजे कर्मबंधन होतं, त्याच्यातनं काही कर्म आता फळं द्यायला तयार झालेली आहेत. म्हणजे ज्यांच्याशी माझं देणं घेणं होतं ते देखील ह्या जन्मात येऊ शकतात ते परतफेड करायला, अशी त्यांचीही प्रारब्धाची स्थिती आहे, माझी पण अशी झालेली आहे. मग अशा वेळेस जन्म मिळतो योग्य तो. किती बॅलन्स आहे बघा. अशा वेळेस हा जन्म मिळतो, पण तो त्या वासनांच्या मुळे मिळालेला आहे. त्या पूर्ण करण्यासाठी सगळ्या वासना एका जन्मात नाही, काही विशिष्ट वासनांचा सेट तो ह्या जन्मात पूर्ण आपल्याला करायचा असतो. म्हणजे तो होतोच, प्रारब्ध करून घेत असतो. पण त्याच्यावरती क्रियमाण स्वातंत्र्यात नियंत्रण आपलं काही प्रमाणात असतं. काही स्ट्रॉंग असतात त्याच्यावरती आपण नाही करू शकत, पण ज्या जरा कमजोर असतात तर त्यांच्यावरती प्रयत्नांनी आपल्याला जय मिळवता येतो. हे अगदी लक्षात ठेवायचं. आणि माझं नशीबच फुटकं कधी म्हणायचं नाही. समर्थांनी इतका प्रयत्नांवरती भर दिलेला आहे की कारण ते पण काय येतं, पुरेसा प्रयत्न केला नाही म्हणून, विचार केला नाही म्हणून, स्वच्छ शब्दात ते सांग. आपला जन्म जो आहे तर तो भवगंध गंधितम आहे. अनेक वासनांनी आपल्याला बंधनात पाडलेलं आहे, वेष्टित पूर्णपणे. त्या अहंकार वगैरे सगळ्याला त्याचा नाश कर, ते पूर्ण दूर कर. आणि ते दूर केल्याशिवाय तुला त्या परमात्म स्वरूपाचा साक्षात्कार होणार नाहीये. आणि त्या ह्याच्यात तुला राहता येणार नाहीये. जरी क्षणभर साक्षात्कार झाला तरी देखील तू पुन्हा देहभावावरती येशील. सतत प्रयत्नांनी तो देहभाव नष्ट कर. देह बुद्धी ते आत्मबुद्धी करावी. मग त्यासाठी सदा संगती सज्जनाची धरावी. सज्जनाची संगती धरावी म्हणजे काय करायचंय? सारखं त्यांच्या समोर जाऊन बसायचंय. एकदा माझ्या सद्गुरूंनी कथा सांगितली होती की त्यांच्याकडे त्यांचे सद्गुरू आले होते, शंकर महाराज खंडारकर, आणि ते लिहित होते. तिथे एक माणूस आला, गावातले कोणी नमस्काराला वगैरे येत होते, असा एक माणूस आला आणि बसून राहिला एका बाजूला कोपऱ्यात त्यांच्या समोर. लोक आली गेली, महाराजांचं लिखाण चालू होतं, हा आपला बसलेला होता. डॉक्टर काका त्यांच्या हॉस्पिटलमध्ये गेले, परत आले, हा बसलेला. त्यांनी विचारलं की बाबा तुला काय हवा, इतका वेळ का बसलायस? नाही म्हणे, मी सत्संगात बसलोय. याला सत्संगात बसणं नाही म्हणत. केवळ त्यांच्या सहवासात बसणं म्हणजे सत्संगात बसणं नाहीये. सत्संग जो असतो तो त्यांच्या विचारांचा असतो, त्यांच्या शिकवणीचा असतो, त्यांच्या देहाचा नाही. म्हणून जे सांगितलंय, सदा संगती सज्जनाची धरावी, ती सज्जनाच्या विचाराची संगती धरावी. ते विचार आपल्याला त्यांच्या वाङ्मयातनं, शिकवणीतनं, सगळीकडनं मिळत असतात. वेदांच्या पलीकडे संत वाङ्मय कुठलंही घेतलं तेच सगळीकडे सांगितले. आपल्याला सत्संगतीसाठी शोधायला लांब जायला लागत नाही, पण आपण ते करत नाही. अनुसंधान म्हणजे सत्संगती आहे. हे बुद्धी ती आत्मबुद्धी करण्यासाठी त्या अनुसंधानाची गरज असते. अखंड अनुसंधान जेव्हा राहायला लागतं
जेव्हा आपण सतत तोच विचार करायला लागतो, तेव्हा त्या समाधी सुखाचं आपल्याला खरं फळ मिळायला लागतं. ते फळ आहे ते आनंद रूपत आहे. अखंड चित्त प्रसन्न राहत, कारण हृदयातच तो आलेला आहे. मग अंतःकरणात जर का, हृदय म्हणजे अंतःकरण, अंतःकरणात जर का तो आलेला आहे हे मला कळलेलं आहे आणि तो आनंद रूप आहे, तर मी आनंद रूप आपोआप होतेच. मी आणि तो हळूहळू एकरूप व्हायला लागतो. मग माझ्याकडे आनंदाशिवाय दुसरं काय मिळणार आहे? ह्याच्यात आपल्या जन्माचं सार्थक आहे. वासनेच्या बरोबर जन्म घेतला, पण क्रियमाण स्वातंत्र्य वापरून परमार्थ केला. संत संगती धरली, त्यांच्या विचारांची संगती धरली, त्यांनी सांगितल्याप्रमाणे साधना केली, अखंड केली. किती काळ केली? अखंड केली. श्री गुरूंनीच मला सांगितलं होतं, फार वर्ष लुटली, की जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत नाम विसरायला परवानगी नाही. म्हणजे बघा, श्वासोच्छ्वास थांबला की आपण मृत्यू. म्हणजे जोपर्यंत जीवात जीव आहे वगैरे वगैरे वगैरे, जोपर्यंत श्वास चालू आहे तोपर्यंत त्या श्वासाबरोबर नाम घेतलं गेलं पाहिजे. ज्ञान हो न हो, देह आहे तोपर्यंत नामाला म्हणजे ईश्वराला विसरायचं नाही. म्हणजे तोपर्यंत अखंड अनुसंधान ठेवायचं आहे. तोपर्यंत आत्मबुद्धी करण्याचा प्रयत्न कायम चालू ठेवायचा. प्रत्यक्ष शिवशंकर देखील अखंड नाम घेत असतात. तिथे मी किस झाड की पत्ती, तरी मी स्वतःला काहीतरी समजते. अहंकार जो आहे हा सोडता सोडत नाही. विशेष न लगे अज्ञानाचे पाठी, ज्ञानियाचे झोंबे कंठी, नाना संकटी नाचवी. जो ज्ञानी म्हणजे स्वतःला ज्ञानी समजायला लागलेला आहे, त्याला त्याचा गळा दाबतो तो अहंकार, संकटात नेतो, म्हणजे आत्मरूप होऊन देत नाही. म्हणून अखंड तो विचार करत राहणं हे खूप महत्वाचं आहे. आणि तो विचार करून त्या स्वरूपाचा प्रत्यक्ष अनुभव घेऊन जन्माचं सार्थक करून घे, असा श्री गुरु इथं उपदेश करतात. 413 पर्यंत आपण आलेले आहोत. आज इथे थांबते आता. हरिओम. मला पुन्हा एकदा साष्टांग नमस्कार पूज्य डॉक्टर ज्योत्स्नाताई. कोणाला प्रश्न असल्यास आपला मायक्रोफोन ऑन करून प्रश्न विचारू शकता. नमस्कार ज्योत्स्नाताई. किती किती वेळा वाटतं की भूत माझ्यात आहेत आणि ती माझ्यात नाहीत. हे जे 4 आणि 5 ज्ञानेश्वरीमध्ये आहेत त्याचा कळलं असं वाटतं आणि पुन्हा गोंधळ होतो. असं असं खूप वेळा होतं. आत्ता जे तुम्ही म्हणालात म्हणजे त्याचे वेगळ्या वेगळ्या पैलूंनी ते सांगता येतं. म्हणजे सांगणाऱ्यांचा पैलू जरुरी वेगळा, दृश्य तेच असेल पण त्याचे पैलू असे वेगळे वेगळे असतात. तर तुम्ही जे आता मगाशी म्हणालात त्याच्यात मी त्याचा अर्थ द्वैत आणि अद्वैत असा काही आहे का? एका श्लोकामध्ये द्वैत आणि एका श्लोकामध्ये अद्वैत, कारण अध्यास आहे तो, त्यामुळे ती सूर्यदृष्टी आणखीन जगातली दृष्टी. सूर्याकडनं पाहिलं तर कसं दिसेल? फक्त प्रकाश दिसेल, अंधाराला अस्तित्व नाहीये. आणि तेच जगाच्या कडनं पाहिलं तर सूर्य ज्या वेळेस आपल्याला अस्ताला जातो म्हणतो, वास्तविक सूर्य अस्ताला जात नाही. सूर्य जसा असतो तसा असतो, पण आपल्या लेखी तो अस्ताला जातो. म्हणजे ही आपली जी आहे ही पृथ्वीवरची दृष्टी आहे, जीवाची दृष्टी आहे. त्याच्यात अज्ञानाला अस्तित्व आहे.
तिथे मग अध्यास म्हणूया आपण, ह्या सगळ्याचा विचार करायला लागतो. पण ज्ञानाची जी दृष्टी असते ती सूर्यदृष्टी असते. तिथे फक्त ब्रह्म आहे, बाकी काही नाहीये. अज्ञानाला अस्तित्वच नाहीये. जे दिसत आहे ते त्याचीच प्रभा आहे, अशा पद्धतीने तिथे विचार आहे. पण तो आपण करायचा नसतो विचार, जोपर्यंत व्यतिरेकाने म्हणजे जोपर्यंत ह्या पद्धतीने आपल्याला ज्ञान होत नाही तोपर्यंत तो विचार नाही करायचा. पण मग त्याच्यातले जे 2 श्लोक आहेत त्याच्यातला सूर्याच्या दृष्टीने विचार करणारा कोणता आहे आणि जगाच्या दृष्टीने विचार करणारा, का दोन्ही मिळूनच पाहायला लागतात सारखे? सूर्याच्या दृष्टीने विचार करणारा म्हणजे जग माझ्यात नाही, मी जगात नाही, कारण जगाला अस्तित्वच नाहीये. आणखीन जग माझ्यात आहे जिथे म्हटलं जातं तिथे एका अंशेन स्थितम जगत हे येतं. म्हणजे जग माझ्यावरती भासमान आहे हे येतं. तिथे जगाला अस्तित्व दिलेलं आहे, मिथ्या का होईना अस्तित्व दिलेलं आहे. भासमान का? म्हणजे पहिल्या श्लोकात अस्तित्व दिलेलं आहे आणि दुसऱ्या श्लोकात अस्तित्व नाही दिलेलं. येस, नाकारलंय. नाकारलंय. आता पुन्हा कळल्यासारखं वाटतंय, बघूया. तो सतत विचार ठेवला ना तर ते जरा आतमध्ये मुरतं. आता समजून घेऊन समजलाय म्हणून सोडून दिलं तर गडबड होऊन जाते. तो विचार ठेवायला लागतो, अनुसंधान त्यालाच म्हणतात. पण त्या अनुसंधानातच गोंधळ होतोय ठेवताना. हे आहे का ते आहे असं काहीतरी? नाही, एकदा कळलं ना की ते पकडून ठेवायचं, त्याच्याबद्दलच विचार करायचा. तसं करायला लागलं ना की ते पक्क होतं. थँक्यू, नमस्कार. एक छोटा प्रश्न असा होता की म्हणजे साधकाच्या दृष्टीने अहंकारादी संबंधांचा नाश कर असा जो अर्थ आला इथे, इथे आपण क्षीण कर असा अर्थ घेऊन पुढे जाऊ शकतो का? हो, विशेष अहंकाराचा नाश व्हायला पाहिजे. सामान्य अहंकार टिकणारच आहे ना, पण विशेष अहंकार गेला पाहिजे. अहंकार नंतर नाश होतो. अहंकारादी संबंधांचा म्हणजे तेच कर्तृत्व भ्रांती, देहसत्यत्व भ्रांती, हेच संबंध म्हणतायत ना इथे? सगळे आले त्याच्यात. कारण सगळं हे जे आहे ना हे अहंकाराचं आहे. जग अहंकाराचं आहे, सगळं अहंकाराचं आहे. त्या विशेष अहंकाराचा नाश केला, सामान्य अहंकाराने जग दिसणार आहे, मी राहणार आहे, पण त्याचं सगळा हवं नको संताप सगळे विकार नाहीसे होणार आहेत जर का अहंकार घालवला तर. अस्तित्व राहणार आहे, असून द्या, आनंद आहे. कारण की हेच आचार्य आपल्याला आत्मबोधाच्या पहिल्या श्लोकात तपोबे क्षीण पापानाम म्हणतात आणि शांतानाम वीतरागिणाम, तिथे क्षीण हा शब्द वापरलाय साधकाच्या दृष्टीने, आणि इथे नाश कर असं. नाश, अहंकाराचा नाश हा शब्द नंतर येतो, आधी क्षीण. अरे हळूहळू यायला लागतं ना, एकदम नाश म्हटलं तर लोक घाबरणार नाहीत का? साधक घाबरेल. बरं असं का? असं चालेल, चल. आधी कथा सांगतात, ते अधिकारी जे आहेत ना, पाठ, प्रवचन, कीर्तन, कथा असे अधिकारी सांगितलेले आहेत, माहिती आहेत तुला? की अगदी काहीच नाही, त्यांना गोष्टीच्या माध्यमातून कुठे थोडासा एवढासा मात्रा दिली जाते तत्वज्ञानाची. त्या मोठे तिथे पूर्व रंग, उत्तर रंग ह्या पद्धतीने अर्ध्या भागात तरी तत्वज्ञान सांगितलं जातं, मग कथा सांगितली जाते. की कथा ऐकायची म्हणून तरी मग तत्वज्ञान ऐकतात, डोस थोडा वाढवला जातो. प्रवचनात एखाद दुसरी कथा असते, जास्त नसतं, म्हणजे मात्रा आणखीन वाढवली जाते. आणि पाठामध्ये फक्त तत्वज्ञान असतं. तसंच आहे हे, की संत वेगवेगळ्या ह्याने सांगतात. आता गंमत सांगते,
गोंदवलेकर महाराजांची वचनं आहेत. त्यांच्या चरित्राच्या शेवटी, म्हणजे जुन्या आवृत्तीत तरी होती, आताच्या ह्याच्यात माहित नाही, त्याच्यात परस्पर विरोधी इतकी आहेत. काहीही करा पण नाम घ्या, अशा तऱ्हेचं एक आहे. आणि पूर्ण नामापरात सांभाळून नाम घ्या, असंही सांगितलं आहे. काय करायचं साधकाने? तो ज्याला मन आवरताच येत नाहीये त्यांना ठीक आहे, तू असं करतोयस ना, कर, काहीही कर, पण नाम सोडू नकोस. पण ज्याला आता आणखीन मुमुक्षुत्व आलेलं आहे, साधना करावीशी वाटते, त्याच्यासाठी मग पथ्य आली पुढे की असं केलं पाहिजेस तर त्या नामाचा उपयोग आहे. आधी चित्त शुद्ध व्हायला सुरुवात होते, काहीही कर पण नाम, आणि मग ते काहीही करचं थांबतं, आणि मग असंच कर असं येतं. होय. गेल्या वेळेस पण मी हा प्रश्न मंगेश दादांना विचारला होता, कारण की इथे बरं. खूप उच्च अधिकाऱ्यांना उपदेश होतोय आचार्यांनी, कारण की त्यापेक्षा आपल्याला भिन्न मानू नको, हे ह्याचा अधिकारी उच्च आहे. आणि तर त्यातला आपण साधका ह्या दृष्टीने वेगळा अर्थ, म्हणजे म्हणून या अर्थाने मी तुम्हालाही प्रश्न विचारला. नाही तर हा श्लोक माझ्यासाठी नाही असं करून वेगळ्या गटात टाकता येत असतो. असं नाही चालत. होय. सगळे आपल्यासाठी असतात, पण त्यातला अर्थ प्रत्येक जण मग वेगवेगळा लावायला लागतं. आपल्या प्रकृतीप्रमाणे श्लोकांचे अर्थ लावले जातात. कशावरती भर दिला जातो हे शेवटी आपल्यावरती अवलंबून असतं, हम्म. स्वतःच्या साधनावरती, स्वतःच्या प्रकृतीवरती. Correct. काही अजून प्रश्न आहेत कोणाला विचारायचे आहेत? ठीक आहे, नसतील तर आपण शेवटचा श्लोक घेऊ. तुम्हाला पुन्हा एकदा साष्टांग नमस्कार ज्योत्स्नाताई. व्हावी पूर्ण कृपा गुरु मजवरी, प्रार्थित भावे तुला. वारी सर्व अरिष्ट नेऊनिलया, संमोह जो वाढला. अज्ञानांधजनासी मुक्त करुणी, शांती पदी बैसवी. विनती हीच असे न मागत तुझे, भक्ती तुझी ही हवी. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय श्रीराम.